Hello. Now let's take sixth one. Sixth. आता सर्व प्रूफ्स आहे. नंबर 1 sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आपल्याला हे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सारखी होते की नाही. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता बघा इथे 1 असतो त्याला क्रॉस याने याला मल्टिप्लाय करायचं इकडून इकडे म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 1 इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 आहे. 1 अपॉन कॉस थीटा. आता इथे उपयोग केला आपण आयडेंटिटीचा म्हणून इथे लिहून टाकायचं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा. 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. या इज इक्वल टू बघा सेक थीटा आला इज इक्वल टू राईट हँड साईड and therefore sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. या पद्धतीने छोटे एक्झाम्पल्स आहे हे. दुसरे एक्झाम्पल बघू आपण इथे. सेकंड वन cos square theta in bracket 1 plus tan square theta is equal to 1. लेफ्ट हँड साईड पुन्हा cos square theta मध्ये साइन कोणता आहे इंटू 1 प्लस tan square theta म्हणजे sec square theta. कुठून घेतलं 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. हे रिझन लिहावं लागतं आपल्याला. आता बघा इथे cos square theta इंटू sec theta म्हणजे 1 अपॉन sec theta म्हणजे 1 अपॉन cos theta आणि sec square theta म्हणजे 1 अपॉन cos square theta is equal to cos square theta cancel is equal to 1 is equal to right hand side. तर या पद्धतीने इथे अजून एक फॉर्म्युला वापरला आपण sec theta is equal to 1 upon cos theta. हे दुसरं एक्झाम्पल झालं. तिसरा बघू आपण आता. थर्ड स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. Left hand side square root of 1 minus sin theta upon 1 plus sin theta. आता याला मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस साइन थीटा. म्हणजे 1 मायनस साइन थीटा तिथे आहेच. पुन्हा 1 मायनस साइन थीटाने मी मल्टिप्लाय केलं. कोणाला न्यूमरेटरला. मग डिनॉमिनेटरलाही करावं लागेल. 1 प्लस साइन थीटा आहेच. कशाने मल्टिप्लाय करायचं 1 मायनस साइन थीटा. सर्व स्क्वेअर रूट साईनमध्ये येतं.
वन मायनस साइन थिटा स्क्वेअर घ्यायचा, 1 मायनस साइन थिटा होल स्क्वेअर. इथे बघा ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला वापरलेला आहे. म्हणजे काय होईल आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता इथे कुठे कुठे कोणता कोणता फॉर्म्युला वापरला ते लिहून टाकायचं. ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिलं. आता 1 मायनस साइन थिटा होल स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, कारण आयडेंटिटीज आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस cos square theta is equal to 1 and therefore 1 minus sin square theta is equal to cos square theta. आता बघा ह्या दोघांनाही स्क्वेअर आहे, म्हणून समजा हे दोघांचाही स्क्वेअर रूट घेतला, वरच्याचा स्क्वेअर रूट घेतला तर 1 मायनस साइन थिटा येतो आणि खालच्याचा स्क्वेअर रूट घेतला तर कॉस थिटा येतो. याला सेपरेट करून घेऊ. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा म्हणजे सेक थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू राइट हैंड साइड and therefore square root of 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. हे लिहून घ्यायचं. त्यानंतर बघा फोर्थ लाइन. sec theta minus cos theta cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. Left hand side sec theta minus cos theta cot theta plus tan theta. आता sec म्हणजे 1 upon cos theta minus cos theta. Cot theta means cos theta upon sin theta plus tan theta means sin theta upon cos theta. आता हे कुठून घेतलं तर हे फॉर्म्युले रिझनमध्ये येऊ द्यायचे. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, त्यानंतर कॉट थिटा इज इक्वल टू साइन थिटा कॉस थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. एवढे फॉर्म्युले वापरले आपण, म्हणून ते बाजूला लिहून घ्यायचे. आता याने याला मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा ते एका ब्रॅकेटमध्ये आलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याने याला मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा आणि साइन थिटाला म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, खालच्यानी खालच्याला साइन थिटा
इंटू कॉस थिटा इज इक्वल टू, आता बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होते. आयडेंटिटी इथे वापरली आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 and therefore 1 minus cos square theta is equal to sin square theta. Sin square theta upon cos theta into sin square theta plus cos square theta 1 upon sin theta into cos theta. आहे इथे लिहिलेलंच आहे sin square theta plus cos square theta. आता बघा हा sin theta कॅन्सल केला तर वर फक्त एक sin theta राहतो. हा cos theta आणि हा cos theta. काय सोडवायचं? tan theta into sec theta. sin theta upon cos square theta, cos theta into cos theta into sin theta. याला या पद्धतीने घेऊ आपण. साइन साइन कॅन्सल, तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि त्याच्या खाली पूर्ण हे लिहून टाकायचं देअरफॉर करून. किती वेळ झाला पाहिजे मला? 12 मिनिट. त्यानंतर घेऊ आपण 5th IMP. याला IMP करून ठेवायचं. कॉट थीटा सोपं आहे प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. कोसेक थीटा इंटू सेक थीटा. लेफ्ट हँड साइड कॉट थीटा प्लस टॅन थीटा. कॉट थीटा मीन्स कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि टॅन थीटा मीन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा. क्रॉस इकडून इकडे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. सेपरेट करून घ्या. 1 अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. 1 अपॉन साइन थीटा मीन्स कोसेक थीटा. 1 upon cos theta means sec theta. Cosec theta into sec theta is equal to right hand side. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. is equal to therefore cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. राईट हँड साईड. तर या पद्धतीने समोरचं एक्झाम्पल आपण 6वं 7वं 8वं 9वं 10वं 11वं 12वं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. इथे मी स्टॉप.